बोलू नका. आणि माधुरी मॅडम तुमच्याकडे काम आहे. नमस्कार सगळ्या बंधू भगिनींना. नमस्कार. माझं नाव चंद्रशेखर आंडे. मी राहायला खंडाळा सर्व्हिस मी मध्ये करतो. हा कोर्स येण्याआधी काय झालं म्हणजे आपण यूट्यूब वगैरे काही ना काहीतरी पाहतच असतो. तर सहज एक सर्वोदय म्हणून श्वासाचं गेलं आपलं श्वासाचं टेक्निक. तर मी असं एक यूट्यूब बघतो. बरेच असतात ना यूट्यूबवरती आजकाल सांगणार आहे श्वासाने होतं श्वासाने होतं असं. तर मी ऐकत राहिलो म्हणजे बघत राहिलो. मला जरा अट्रॅक्शन वाटायला लागलं. तर कुणाची फी एवढी कुणाची फी एवढी अशी 2-3 जणांना मी कॉल पण केले. तर त्यांनी फीस पण खूप जास्त सांगितली की मला काय परवडण्यासारखी नव्हती. तर मग मी म्हटलं अरे आपल्याला ऑफलाईन कोणीतरी शिकवणार असं मिळालं तर फार बरं होईल. असं हे झालंय साधारण 1 वर्ष झालं असेल त्याला. मग असं बघत असे सहज दिवस निघून गेले. आणि योगायोगानं 2 महिन्यापासून मॅडमचे व्हिडिओ असे डोळ्यासमोर आले. मला माहीत होतं मी ओसरणे मॅडमला. मग ते असे 1-2 व्हिडिओ बघितले. ज्ञानगंगा ते आहे ना ध्यान बोध वगैरे असे बघत मग त्यात ते सापडलं मला सर्वोदय म्हणून. मग असं बघता आता मॅडमचे अजून पण काही यूट्यूब पाहिले ना. तर त्याच्यावरून मग हे क्लिक झालं. तर मग मला लक्षात आलं की ह्या मॅडम पण ते कोर्स घेणार आहे. म्हणजे मी ह्याच्या इथे येण्यासाठी कुठलाही संकल्प नव्हता केला. पण ते अंतर्मनामध्ये कुठेतरी अरे बघा खूपच म्हणजे उच्च लेवलचं हे साधन आहे. तर मला एक उच्च लेवलची साधना शिकायची होती. म्हणून आता आपण ध्यान करतोय पण ध्यानात प्रगती होत नाहीये. स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रगती काय होत नाही. प्रगती का होत नाही असं का वाटतं एखादा विचारलं तर का होत नाही. कारण जेव्हा आपण ध्यान करतो धारणा करतो तर आपल्या ऍक्शन मध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. आपलं आचरण बदललं पाहिजे. नुसतं बोलबच्चनगिरी काय उपयोग नाही त्याची असं माझं हे होतं. तर मला असं अनुभवायला लागलं अरे आपली एक्सेप्टन्स पॉवर खूप कमी आहे. मग ती ध्यानानं का वाढत नाही याचा आता आपण कुठेतरी चुकतो. असं झालं. मग काही यूट्यूब पाहिलंय ना बऱ्याच ह्याच्यात. मग त्यात मॅडमची मला यूट्यूब सापडलं आणि त्यामुळे इथं मी खेचलो गेलो. म्हणजे ते म्हणतात ना आतमध्ये काहीतरी रेकॉर्डिंग होत जातं. म्हणजे त्या निसर्गाने ती अशी किमया घडून आणली की चल बाबा आता तुझी वेळ आलेली आणि मला इथं खेचून आणलेले. तो एक माझा खूप छान अनुभव आहे. आणि आज जो दुपार ध्यानाला आपण वर बसलो होतो तेव्हा पण खूप छान अनुभव आला. खूप मस्त ध्यान तो अनुभव नेहमीच्या ध्यानापेक्षा असा अनुभव आला की आज विचार शून्याची जी अवस्था आहे ना ती म्हणजे खूप रोज 10 विचार येऊन जायचे ना. तर आज 2च विचार आले आणि गेले असा एक अनुभव आला. आणि आज मी जरा सुद्धा असा डगमगलो नाही म्हणजे हल्लो नाही. नाहीतर पाय इकडे घे पाय तिकडे घे असंच कर असं व्हायचं. म्हणजे आज बसता तुम्ही सांगितलं ना असं झालेलं आहे असं करून बसत. तर मी म्हटलं आज मी निश्चिंत बसलेलो आहे म्हणजे स्थिर बसलेलो आहे असं करून बसलो. आणि तो अनुभव आला मला आणि खूप छान वाटलं. धन्यवाद सर. धन्यवाद.